आज गेलो होतो आम्ही सुळेभाऊच्या महालक्ष्मीला आणि तिथे गेल्यानंतर आईचं खूप छान असं दर्शन झालं. दर्शन घेऊन खूप सुंदर वाटत होतं आणि एका ताईंनी तिथं माझी ओटी सुद्धा भरली, कारण आजचा दिवसच तेवढा स्पेशल होता. तर आज काय होतं चला सांगते तुम्हाला. तर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी वटपौर्णिमेला जाण्यासाठी म्हणजेच वडाच्या झाडाजवळ जाण्यासाठी रेडी झाले होते. आज स्पेशली साडी वगैरे घातली होती आणि छान असं आवरलं देखील होतं. पण बाहेर बघितलं तर भरपूर पाऊस पडत होता, म्हणून मग वडाच्या झाडाखाली म्हणजे वडाच्या झाडाला जाणं तर मला शक्य झालं नाही. पण मनात भावना असेल तर आपण कुठेसुद्धा 7 जन्मासाठी म्हणजे आपल्या मनात जे काही इच्छा असेल ते आपण देवाजवळ मागू शकतो. आणि सुद्धा सोबतच होते, म्हटले की चल सुळेभाऊच्या महालक्ष्मीला जाऊया. तर रिद्धूचं सुद्धा स्कूलचं टायमिंग झालं होतं तिला आणण्याचं, म्हणून तिला आधी स्कूलमधून घेऊन आलो आणि तिथून येताना पाऊस थांबला होता, म्हणूनच आम्ही सुळेभाऊच्या महालक्ष्मीला गेलो. आणि जाताना सुद्धा थोडा थोडा बारीक पाऊस होता. तसंच आम्ही गेल्यानंतर छान असं देवीसाठी ओटी वगैरे घेतली, नारळ तेन घेतला सगळं आणि सगळं सामान घेऊन मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर खरंच खूप मस्त वाटतं मंदिरात गेल्यानंतर तिथे. आणि म्हणजे थोडीफारच गर्दी होती, खूप अशी गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं दर्शनसुद्धा खूप मस्त झालं. आणि पाऊस सारखंच पडत होता, त्याच्यामुळे सगळीकडे असं थोडं चिखल चिखल झालेलं आणि खूप भारी वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर. तर आपली इच्छा असेल तर वडाच्या झाडाजवळ जाऊन 7 जन्मासाठी हाच नवरा पाहिजे असं काही नाही. आपल्या मनात जर इच्छा असेल तर आपण देवाजवळही ती इच्छा मागू शकतो. तर मी देवाजवळ प्रार्थना केली आणि मी आणि दोघांनी मिळून देवासमोर पाया पडलो. आम्ही दोघे जण सुद्धा आणि रिद्धूसुद्धा आमच्यासोबत होती. छान असं दर्शनसुद्धा झालं. थोडा वेळ तिथेच बसलो. खूप रिद्धूसुद्धा शाळेतून आलेली होती, त्याच्यामुळे तिलासुद्धा थोडं खेळायचं होतं, म्हणून ती इकडे तिकडे खेळत होती. आणि आम्हीसुद्धा छान मस्तपैकी तिथं बसून टाकलो. थोडीफार मस्ती वगैरे केली. आणि तिथे एक ताई आल्या होत्या, कारण आज वटपौर्णिमा होती, त्याच्या निमित्ताने त्यांनी माझी ओटीसुद्धा भरली. आणि देवीला आलो होतो आणि ओटीसुद्धा मिळाली. इथेच मला असं वाटलं की माझी वटपौर्णिमा, माझ्या मनातली इच्छा सगळी पूर्ण झाली देवानी. म्हणजे मला वडाच्या झाडाखाली जायला तर वडाच्या झाडाजवळ जायला तर जमलं नाही, पण इथे आल्यानंतर ते पूर्ण झालं. आणि छान असं तिथं ओटी वगैरे भरली, छान अशी ओटी घेतली आणि थोडा वेळ अजून तिथे बसलो. आणि परत पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणून परत आम्ही घरी येण्यासाठी निघालो होतो. तर आजचा दिवस माझा असा होता. आणि मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.